नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 88 वरील षोडशः पाठः स्वागतम तपोधनायाः हा बघूया. स्वागतम तपोधनायाः म्हणजे तपस्विनीचे स्वागत. आता इथे काय म्हटलंय बघा. राज्याभिषेकादनंतरम श्रीरामचंद्रचरितम यस्मिन् नाट्यके वर्तते तद नाट्यम उत्तररामचरितम. म्हणजे काय म्हटलंय, राज्याभिषेकादनंतरम म्हणजे राज्याभिषेकानंतरचं श्रीरामचंद्रचरितम म्हणजे श्रीरामाचं चरित्र यस्मिन् नाटके वर्तते म्हणजे ज्या नाटकामध्ये आहे तद नाट्यम उत्तररामचरितम म्हणजे श्रीरामाचं राज्याभिषेकानंतरचं चरित्र ज्या नाटकामध्ये आहे त्या नाटकाचं नाव आहे उत्तररामचरित. भवभूतिः नाम महाकविः अस्य नाटकस्य रचयिता. आता हे नाटक कोणी रचलेलं आहे उत्तररामचरित, तर भवभूती या महाकवीने हे नाटक रचलेलं आहे. त्याचा रचयिता कोण आहे, भवभूती. अस्य नाटकस्य द्वितीये अंके वर्तते अयम वनदेवता आत्रेयी संवादः. आता या नाटकामध्ये द्वितीय अंके म्हणजे दुसऱ्या अंकामध्ये हा वनदेवता आणि आत्रेयी यांचा संवाद आलेला आहे. आता द्वितीय अंके म्हणजे काय, नाटकाचे अंक असतात. म्हणजे जसं की आता आपण म्हणतो की अध्याय असतात किंवा भाग असतात वेगवेगळे, तसे नाटकाचे वेगवेगळे भाग म्हणजे अंक असतात. तर त्यातल्या दुसऱ्या अंकामध्ये हा संवाद आलेला आहे आणि तिथून हा इथे आपल्याला दिलेला आहे. वनदेवता आणि आत्रेयी यांच्यातला संवाद तो आता आपण बघूया. नेपथ्ये स्वागतम तपोधनायाः. नेपथ्य म्हणजे पडदा. तर पडद्यामध्ये म्हटलंय की स्वागतम तपोधनायाः तपस्विनीचे स्वागत आहे. ततः प्रविशती अध्वगवेशा तापसी. ततः प्रविशती म्हणजे त्यानंतर तिथे प्रवेश करतीये कोण, तर अध्वगवेशा तापसी. अध्वगवेशा म्हणजे काय, प्रवासी वेश धारण केलेली अशी एक तापसी किंवा तपस्विनी तिथे प्रवेश करत आहे. आता वनदेवता वदती आर्ये का पुनः अत्र भवती. म्हणजे आता वनदेवता म्हणतीये आर्ये म्हणजे आर्ये का पुनः अत्र भवती म्हणजे आपण कोण आहात असं ती विचारतीये. किम प्रयोजनम दंडकारण्य प्रवेशस्य म्हणजे किम प्रयोजनम, प्रयोजन म्हणजे काय, काय कारण आहे किंवा काय हेतू आहे. दंडकारण प्रवेशस्य म्हणजे दंडकारण्यामध्ये येण्याचं काय कारण आहे तुमचं. असं कोण विचारतीये, वनदेवता आत्रेयीला विचारतीये. आता आत्रेयी वदती अस्मिन् प्रदेशे बहवः अगस्त्यादयः मुनयः निवसन्ति. अस्मिन् प्रदेशे म्हणजे या प्रदेशामध्ये बहवः म्हणजे पुष्कळ, अगस्त्यादयः म्हणजे अगस्ती यांच्यासारखे वेगवेगळे ऋषी, मुनयः म्हणजे ऋषी, निवसन्ति म्हणजे राहतात. म्हणजे ती म्हणते की या प्रदेशामध्ये अगस्तींसारखे वेगवेगळे ऋषी राहतात. तेभ्यः वेदांतविद्याम अधिगंतुम अत्र आगता. म्हणजे काय, तर तेभ्यः म्हणजे त्यांच्याकडून वेदांतविद्या म्हणजे वेदांतविद्या जी आहे ती अधिगंतुम म्हणजे शिकण्यासाठी म्हणून अत्र आगता त्यासाठी मी इथे आलेली आहे. म्हणजे तिने विचारलं की तुमचं प्रयोजन काय आहे, काय कारण आहे इथे येण्याचं. त्याच्यासाठी तिने उत्तर दिलंय की अगस्तीसारख्या मुनींकडून मला वेदांत विद्या शिकायची आहे आणि त्यासाठी मी इथे आलेली आहे. वाल्मिकी महर्षे हे आश्रमात इह आगता अस्मी. म्हणजे ती म्हणते की वाल्मिकी महर्षींच्या आश्रमातून मी इथे आलेली आहे. आता त्याच्यावर वनदेवता काय म्हणते बघा. वनदेवता वदती अहो आश्चर्यम म्हणजे केवढे ते आश्चर्य. अन्ये मुनयः वेदांत ज्ञानार्थम वाल्मिकीं ऋषीम उपगच्छन्ति. म्हणजे आता ती काय म्हणते, अन्ये मुनयः म्हणजे जे बाकीचे ऋषी आहेत ते
वेदांत ज्ञानार्थम म्हणजे वेदांचं ज्ञान घेण्यासाठी म्हणून वाल्मिकीं ऋषीम उपगच्छन्ति म्हणजे वाल्मिकी ऋषींच्या जवळ जातात. कथम अत्र भवती तस्य आश्रमात अत्र अटती म्हणजे तर ती काय म्हणते, कथम अत्र भवती म्हणजे तुम्ही कसं काय मग तस्य आश्रमात म्हणजे त्यांच्या आश्रमामधून अत्र अटती म्हणजे इकडं येणं केलंय. अटती म्हणजे काय, फिरणे. किंवा इथे म्हटलं आता की तुम्ही तिकडून कसे काय बरं इकडे आलेला आहात, असं ती विचारते. कारण सगळे ऋषी वेदांचं ज्ञान घेण्यासाठी त्यांच्याकडे जातात, वाल्मिकी ऋषींकडे, आणि तुम्ही त्यांच्या इथून इकडे आलेला आहात, तर हे कसं काय. आता आत्रेयी म्हणते, आत्रेयी वदती तत्र अध्ययने महान अध्ययन प्रत्युह उत्पन्नः. तत्र म्हणजे तिथे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये, अध्ययने म्हणजे अध्ययनामध्ये, अभ्यासामध्ये, महान म्हणजे मोठा, अध्ययन प्रत्युह, प्रत्युह म्हणजे काय तर एखादा अडथळा किंवा एखादं संकट, विघ्न, उत्पन्न म्हणजे अडथळा निर्माण झालेला आहे. भगवती केनापि देवता विशेषेण दारकद्वयम उपनीतम म्हणजे आता ती म्हणते की हे भगवती, केनापि देवता विशेषेण म्हणजे देवता तुल्य अशी कोणीतरी, दारक, दारक म्हणजे मुलगा, दारक म्हणजे मुलगा, आणि द्वयम, द्वयम म्हणजे दोन. तर ती म्हणते की हे भगवती, देवता तुल्य म्हणजे देवता समान अशी दारकद्वयम म्हणजे दोन मुलं तिथे आलेली आहेत. उपनीतम म्हणजे तिथे आलेली आहेत वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये. कुशलवौ इति तयोः नामनी आणि त्या दोन मुलांची नावं काय आहेत तर कुश आणि लव. म्हणजे आपल्याला माहिती आहे ही कोणाची मुलं आहेत, रामाचीच मुलं आहेत, लव आणि कुश. 11 वर्षाणि यावत भगवता वाल्मिकीना धात्री इव पोषितौ रक्षितौ च. आता काय म्हटलंय, 11 वर्षाणि यावत, 11 म्हणजे किती, 11. तर 11 वर्षांपर्यंत भगवता वाल्मिकीना म्हणजे वाल्मिकी ऋषींनी त्या दोघांना धात्री इव म्हणजे जणू काही आईप्रमाणेच, पोषितौ रक्षितौ च म्हणजे अगदी आईप्रमाणे त्यांना सांभाळलंय, त्यांचं पालन पोषण केलेलं आहे, रक्षण केलेलं आहे. उपनयनम कृत्वा त्रयीविद्याम अपि अध्यापितौ. उपनयनम कृत्वा, उपनयन म्हणजे काय तर मुंज, मुंज करून त्रयीविद्याम अपि म्हणजे तिन्ही विद्या त्यांना अध्यापितौ म्हणजे शिकवलेल्या आहेत वाल्मिकी ऋषींनी. अतिप्रदीप्त प्रज्ञा मेधेतयोः. आता त्यांची जी बुद्धी आहे ती कशी आहे, त्यांची धारणाशक्ती किंवा ग्रहण करण्याची शक्ती कशी आहे तर अतिशय तीक्ष्ण म्हणजे ते दोघंही कसे आहेत, कुशाग्र बुद्धीचे आहेत. न अस्मादृशाः सामान्याः छात्राः ताभ्यां सह अध्येतुं शक्नुवन्ति. आता ती काय म्हणते की न अस्मादृशाः म्हणजे माझ्यासारख्या, सामान्याः म्हणजे सामान्य माझ्यासारखे जे विद्यार्थी असतील ते, ताभ्यां सह म्हणजे त्यांच्याबरोबर, अध्येतुं आणि इथे पहिल्यांदा न आहे, न शक्नुवन्ति म्हणजे काय म्हटले, माझ्यासारखे सामान्य विद्यार्थी त्यांच्याबरोबर शिकू शकणार नाहीत. कारण की काय आहे, लव आणि कुश खूप कुशाग्र बुद्धीचे आहेत, म्हणून ती असं म्हणते की माझ्यासारखे सामान्य विद्यार्थी त्यांच्याबरोबर शिकू शकणार नाहीत. यतः आता पुढे म्हटलंय कारण, यतः म्हणजे कारण, वितरती गुरुः प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे न खलु तयोर्ज्ञाने शक्तिं करोत्यपहन्ति वा. आता काय म्हटलंय, वितरती गुरुः प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे. वितरती म्हणजे काय, वितरण करणे किंवा देणे. वितरती गुरुः म्हणजे गुरु काय करतो तर हुशार विद्यार्थ्याला किंवा ज्ञानी विद्यार्थ्याला जसं ज्ञान देतो तसंच जड म्हणजे, जड म्हणजे खरं मंद म्हणजे ज्याला पटकन समजत नाही काही वेळेला, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सेमच ज्ञान, सारखंच ज्ञान देत असतो. जसं तो हुशार विद्यार्थ्याला देतो तसंच तो अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सारखंच ज्ञान देत असतो. न खलु तयोः ज्ञाने शक्तिं करोति अपहन्ति वा.
म्हणजे आता काय म्हटलंय, जो गुरु असतो तो विद्यार्थ्यांची जी ग्रहण करण्याची शक्ती आहे, म्हणजे ग्रास्पिंग पॉवर जी आहे ती कमी सुद्धा करत नाही आणि निर्माणही करत नाही. आता पुढे आहे, भवती ही पुनर्भूयान भेदः फलम प्रति तद्यथा. म्हणजे काय म्हटलंय, पण काय होतं, त्याचं जे फळ मिळणार आहे त्याच्यामध्ये मात्र फरक आपल्याला दिसतो. पुढे आहे, प्रभवती सुचिरबिंबग्राहे मणिर्न मृदांचयः. आता काय म्हटलंय, फळाच्या बाबतीत कसा फरक पडतो. आता ज्याप्रमाणे एखादा हिरा आहे, तो हिरा जो आहे तो तेजस्वीतता ग्रहण करण्याची त्याच्याकडे शक्ती आहे. त्याच्यामुळे तो ती तेजस्वीतता म्हणजे चमकण्याची जी त्याची पॉवर आहे तो ग्रहण करू शकतो. पण तेच मृदांचयः म्हणजे मातीचा ढीग असेल समजा, तर मातीचा ढिगाकडे ती पॉवर आहे का चकाकण्याची किंवा तेजस्विता ग्रहण करण्याची, तर नाही. म्हणजे हिरा ती पॉवर ग्रहण केल्यामुळे तो चकाकतो आणि तेजस्वी दिसतो आपल्याला, पण मातीचं तसं आहे का, तर नाही. त्याच्यामुळे असं म्हटलंय की जो हुशार विद्यार्थी आहे किंवा जो ग्रास्प करतो चांगलं, त्याचं काय होतं, त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, पण जो नाही करत त्याची नाही आहे. म्हणून ती असं म्हणते की त्यांच्याबरोबर मी शिकू शकणार नाही. आता वनदेवता त्याच्यावर म्हणते, वनदेवता वदती अयम अध्ययन प्रत्युह. म्हणजे ती विचारते की हा आहे का अध्ययनातला अडथळा, तुझ्या अभ्यासातला अडथळा. आता आत्रेयी म्हणते, आत्रेयी वदती अन्यश्च. म्हणजे दुसरा सुद्धा आहे, हा तर एक झाला, आता अजून दुसरा अडथळा कोणता आहे, तर ती सांगते. वनदेवता वदती अथ अपरः कः. अपर म्हणजे दुसरा, मग दुसरा अडथळा कोणता आहे असं ती वनदेवता विचारते. त्याच्यावर आता आत्रेयी सांगते, अथैकदा सह महर्षिः माध्यानदिनं सवनाय तमसा नदीतीरम अगच्छत. म्हणजे असं म्हटलंय, अथैकदा म्हणजे असंच एकदा महर्षिः म्हणजे महर्षी वाल्मिकी जे आहेत ते माध्यानदिन सवनाय म्हणजे दुपारच्या वेळी दुपारचे काही विधी करण्यासाठी म्हणून तमसा नदीतीरम अगच्छत म्हणजे तमसा नदीच्या ठिकाणी त्याच्या काठी ते गेले होते. तत्र वृक्षे एकम क्रौंचयुग्मम आसीत. तर तिथे झाडावर एक क्रौंच पक्षाची जोडी होती. सहसा व्याधेन तयोः एकः बाणेन विद्धः. सहसा म्हणजे अचानक, व्याधेन म्हणजे शिकाऱ्याने काय केलं, अचानक त्या दोन म्हणजे जोडी होती क्रौंचाची, दोन पक्षी होते, त्यापैकी एका पक्षाला बाणेन विद्धः म्हणजे बाणानं मारलेला आहे, बाणाने जखमी केलंय. भूमौ पतितं निचेष्टं सहचरं दृष्ट्वा क्रौंची व्यलपत. म्हणजे आता काय म्हटलंय, भूमौ पतितं म्हणजे जमिनीवर पडलेल्या, निचेष्टं सहचरम. निचेष्ट म्हणजे काय, निपचित पडणे, निपचित पडलेला सहचर आपला जोडीदार पाहून क्रौंची व्यलपत म्हणजे जी क्रौंची आहे तिने खूप विलाप केला. म्हणजे व्यलपत म्हणजे विलाप केला, ती खूप आक्रोश करायला लागली, रडायला लागली. तस्याः करुणं विलापं श्रुत्वा अकस्मात् महर्षेः मुखात अनुष्टुपछंदसा अश्रुतपूर्वा दैवी वाणी स्फुरिता. म्हणजे आता काय म्हटलंय, तस्याः करुणं विलापं श्रुत्वा म्हणजे जी क्रौंची जो विलाप करत होती क्रौंच गेल्यामुळे, तर तो विलाप ऐकून अकस्मात म्हणजे अचानक महर्षेः मुखात म्हणजे वाल्मिकी महर्षींच्या मुखातून अनुष्टुपछंदसा म्हणजे अनुष्टुपछंदातली अश्रुतपूर्वा. अश्रुतपूर्वा म्हणजे काय, याआधी कधीही ऐकलेली नाही अशी दैवी वाणी म्हणजे दैवी वाणी स्फुरिता म्हणजे बाहेर पडली किंवा स्फुरण पावली. आता ती काय आहे, तर मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीही समाहा. म्हणजे काय, त्यांनी असं म्हटलंय त्याच्यामध्ये की अरे पारध्या किंवा शिकाऱ्या, निषाद म्हणजे शिकारी, तर तुला या जगामध्ये यापुढे कधीही मान सन्मान मिळणार नाही. कारण की काय केलेलं आहे, तू क्रौंचच्या जोडप्यापैकी एकाला तू ठार मारलेला आहेस. म्हणून असं त्यांनी म्हटलेलं आहे वाल्मिकी ऋषींनी. त्यांच्या तोंडातून अनुष्टुपछंदातली अशी कधीही ऐकलेली नाही अशी वाणी बाहेर पडलेली आहे. वनदेवता वदती. आता वनदेवता त्याच्यावर म्हणते, चित्रम म्हणजे आश्चर्यच आहे.
आम्नायात अनंतरम नूतनः छंदसाम अवतारः म्हणजे असं म्हटलंय आम्नायात अनंतरम म्हणजे वेदांच्या नंतर नूतनः छंदसाम अवतारः म्हणजे नवीन छंद हा इथे निर्माण झालेला आहे. आत्रेयी वदति तेन हि पुनः समयेन भगवान ब्रह्मदेवः तत्र आविर्भूतः. तेन हि पुनः समयेन म्हणजे त्याच वेळी तिथे भगवान ब्रह्मदेवः म्हणजे ब्रह्मदेव तत्र आविर्भूतः म्हणजे तिथे प्रकट झाले ब्रह्मदेव. महर्षे प्रबुद्धः असि. आता ते वाल्मिकी ऋषींना म्हणतात की तुम्ही खूप ज्ञानी आहात, बुद्धिमान आहात. रचय रामचरितम जे रामचरिताची तुम्ही रचना करा किंवा रामायण रचा. इति आदेशबद्धः सह वाल्मीकिः रामायण रचनायां मग्नः अस्ति. इति आदेशबद्धः सह म्हणजे त्यांना आता ब्रह्मदेवाकडून आदेश मिळालेला आहे, त्यामुळे त्या आदेशामध्ये ते बद्ध आहेत. आता ते त्या आदेशाचं पालन करण्यासाठी म्हणून वाल्मिकी रामायणाची रचना करण्यामध्ये मग्न आहेत. तस्मात् ब्रवीमि इदानीं तत्र अध्ययनम असंभवम म्हणजे काय म्हटलंय, तस्मात् ब्रवीमि म्हणूनच मी म्हणतेय की इदानीं तत्र म्हणजे आता तिथे अध्ययनम असंभवम तिथे अभ्यास करणं अध्ययन करणं आता शक्य नाहीये, असंभव आहे. त्याच्यावर वनदेवता म्हणते युज्यते म्हणजे बरोबरच आहे. त्याच्यानंतर आत्रेयी म्हणते विश्रांतास्मी भद्रे संप्रती अगस्त्याश्रमस्य मार्गम कथय. विश्रांतास्मी भद्रे म्हणजे आता मी थकलेली आहे, आता अगस्ती ऋषींच्या आश्रमाचा मला मार्ग दाखव असं ती म्हणते. हा आपल्याला इथे दिलेला होता वनदेवता आणि आत्रेयी यांच्यातला संवाद. तर अशा प्रकारे आज आपण षोडशः पाठः स्वागतम तपोधनायाः हा बघितलेला आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.